सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. मी परमेश्वराला धन्यवाद करतो की परमेश्वराच्या वचनाद्वारे बोलण्यासाठी अवसर दिला. पहिल्या भागात आपण बघितलं की तारण्याची मनुष्याला का गरज आहे, आणि ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तारण आम्हाला मनुष्याला कोण देऊ शकते. आपण बघतो की येशू येशू ख्रिस्त हा एकमेव उद्धारकर्ता आहे. तोच मनुष्याला तारण देऊ शकतो. त्याच्याशिवाय मनुष्याला कोणीही तारण नाही देऊ शकत. येशू फक्त एक मनुष्य अथवा गुरु किंवा एक भविष्यवक्ता नाही, तर तो देवाचा पुत्र आहे. हे आपण पहिला यवनाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय त्याचं पहिल्या वचनापासून 14 वचनापर्यंत आपण बघतो की येशू ख्रिस्त आधीपासून आहे, अगोदरपासून येशू ख्रिस्त आहे. तो देवाचा पुत्र आहे आणि तो स्वर्गातून आला आहे. स्वर्गदूत योहानाच्या पुस्तकामध्ये 3 अध्याय 13 वचनामध्ये सांगतात की तो स्वर्गामधून आलेला आहे. येशू निष्पाप जीवन जगला. पहिला पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये आपण बघतो. आजारी लोकांना त्यांनी बरे केले, दुष्ट आत्मे काढले आणि अद्भुत कार्य केले. आणि त्याने आपल्या पापांसाठी क्रूस स्वीकारले. यशाया 53 अध्याय त्याच्या 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. जुन्या करारामध्ये त्याच्याविषयी भविष्यवाणी झालेली आहे. आपण बघूया ते वचन वाचूया. पण आमच्या दुष्कृत्याबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधामुळे तो भरला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो. तो आपल्या दोषासाठी फोडला गेला, त्याच्या जखमांनी आपण बरे झालो. आपण बघतो येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये आला, निष्पाप जीवन जगला आणि निष्पाप जीवन जगून त्याने आजारी लोकांना बरे केले, सर्व काही गोष्टी केल्या. आणि आपण बघतो की तो आपल्या पापासाठी क्रूसावर खेळला गेला, क्रूसावर त्याला चढवण्यात आला आणि त्याला गाळल्या गेले. तो मृत्यूपासून जिवंत झाला. याचा 28 अध्याय त्याचा 6व्या वचनामध्ये लिहिलं आहे. त्याला गाळले गेल्याच्या नंतर तो जिवंत झाला. 3ऱ्या दिवशी तो मृत्यूमधून जिवंत उठला. येशू मरणातून जिवंत झाला आणि आजही तो जिवंत आहे. जगातील कोणताही नेता, संत, गुरु मरून उठलेला नाही. फक्त येशू ख्रिस्त आहे, तो मरणातून उठलेला आहे. कोणीही व्यक्ती आजपर्यंत दुनियामध्ये संत असो, नेता असो, किती मोठा कोणी व्यक्ती असो, आजपर्यंत कोणीही मरणातून उठलं नाही, पण येशू उठला म्हणून तो उद्धार देण्याच्या योग्य आहे. आणि दुसरा कोणताही मार्ग नाही मनुष्याला की मनुष्य उद्धार मिळेल. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय त्याचं 12 वचनामध्ये लिहिलेलं आहे. स्वर्गाखाली मनुष्याला उद्धार मिळावा म्हणून दिलेले दुसरे कोणतेही नाव नाही. येशूच मार्ग आहे, येशूच सत्य आहे, येशूच जीवन आहे. येशू शिवाय मनुष्याला उद्धार मिळू शकत नाही. येशूने आपल्या पापासाठी, जे आपण मागच्या भागामध्ये बघितले की मनुष्य जातीने पाप केले, मनुष्य क्रोधाने, ईर्ष्याने, हत्येने, लोभाने, अभिमानाने भरला, या सर्व गोष्टीमधून निघण्यासाठी मनुष्याला बलिदान देणे आवश्यक होते. जुन्या करारात आपण बघतो की बलिदान हे कशा प्रकारे देण्याची होती. बलिदान देण्यासाठी मनुष्याला जे काय जनावर आपण परमेश्वराला बली चढवायचो, तो शुद्ध बलिदान देण्याची गरज होती.
त्याच्यामध्ये कोणताही दोष, कोणताही अं, पाप या कोणताही दोष नसावा आणि या प्रकारे आपण परमेश्वराला बलिदान चढवू शकतो. ही परमेश्वराची आज्ञा आहे. परमेश्वर स्वतःचे नियम स्वतः मोडत नाही. तर त्यासाठी परमेश्वराने मनुष्याला मनुष्याच्या पापापासून सुटण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला या धर्तीवर पाठवले आणि निष्पाप जीवन जगून त्यानं कोणताही पाप केलं नाही, कोणताही गुन्हा केला नाही, काहीही त्यानं असं वाईट कृत्य केलं नाही आणि चांगलं पवित्र जीवन जगून तो आमच्या पापासाठी बलिदान झाला. तो निष्पाप होऊन बलिदान झाला. यामुळे येशू ख्रिस्त हा एकमेव उद्धारक आहे. त्याच्याशिवाय मनुष्याला उद्धार कोणीही देऊ शकत नाही. परमेश्वर तुम्हाला या सर्व या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि आपण आता याच्यामध्ये बघितलं की येशू ख्रिस्त हाच एक उद्धारक आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की उद्धार कसा मिळावा, उद्धार कसा मिळेल याविषयी आपण पुढच्या भागामध्ये शिकू. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. जय मसीह.